हॅलो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये। तर गृहिणींची सगळ्यात आवडती आणि दिवसाचा जास्तीत जास्त वेळ आपला जिथे जातो ती जागा म्हणजे आपलं किचन। आणि आज या किचनची स्वच्छता मी 15 मिनिटांमध्ये कशी करते तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सध्या तुम्ही माझ्या किचनची अवस्था बघू शकता, कारण माझा सकाळचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे, मुलाचा डब्बाही गेलेला आहे आणि मिस्टरांचाही, आणि आमचे फक्त जेवण वगैरे बाकी आहे। त्या अगोदरच मी माझं किचन स्वच्छ करून घेते, कारण बाकीचेही भरपूर कामं असतात आणि एकदा किचन वगैरे आपलं स्वच्छ झालं तर सगळ्याच गृहिणींना माहीत आहे किचन स्वच्छ झालं म्हणजे अर्ध काम आपलं झाल्यासारखं होतं। तर इथे मी जो काही स्वयंपाक सकाळी बनवलेला आहे तर तो प्रत्येक छोट्या छोट्या कंटेनरमध्ये काढून घेणार आहे आणि जी सगळी खरकटी भांडी निघतील ती एकदाच मी इथे घासून घेत असते आणि फक्त मग जेवणानंतर जे काही भांडे पडतात 1-2 ताटं वगैरे ते नंतर घासून घेत असते। तर मी सगळं काही काढून घेते, दूध वगैरे जिथले तिथे फ्रीजमध्ये ठेवून देते आणि ज्या काही भाज्या वगैरे असतात त्या छोट्या छोट्या पातेल्यांमध्ये अशा प्रकारे काढून घेते आणि अगोदर सगळं किचन आवरून घेते आणि मग सगळ्यात अगोदर मी भांडे घासण्याचं काम करत असते आणि मग नंतर, कारण बेसिनमध्ये भांडे घासायचं म्हटलं की खूप जास्त आपला ओटाही ओला होतो आणि एकदा भांडे घासून झाले तर मग आपल्याला किचन आवरायलाही सोपं पडतं। तर इथे तुम्ही बघू शकता एक बकेट ठेवलेली आहे। तर ही जी बकेट असते ही आमची कंटिन्यू इथेच असते, बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतही असेल, कारण आमचं जे फिल्टरचं वेस्टेज पाणी असतं तर ते आम्ही या बकेटमध्ये जमा करून नंतर मग ते भांडी वगैरे घासण्यासाठी मी इथेच वापरून घेत असते। कारण तुम्हाला तर माहिती आहे ज्यावेळेस पाणी नसतं त्यावेळेस आपली किती परेशानी होते, त्यामुळे मग पाणी असं जपून वापरलेलंच बरं, म्हणून आम्ही या पाण्याचा यूज भांडी घासणे किंवा कपडे वगैरे धुण्यासाठी करतो। तर सगळ्यात अगोदर मी सगळी जे काही भांडी पडलेली आहेत ती पूर्ण जमा करून घेतलेली आहेत आणि आता सगळी भांडी व्यवस्थित एकदा घासून घेणार आहे आणि नंतर मग जे काही किचन आहे ते स्वच्छ करायला लागणार आहे। तर सगळ्याच गृहिणींना किचन स्वच्छ करायचं म्हटलं की खूप मोठा टास्कच असतो, कारण स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आपलं किचन खूप जास्त खराब होतं आणि कधी कधी तर खूप कंटाळवाणं काम वाटतं पण हे जर काम आपण रेंगाळत गेलो तर आपला दिवसच खूप खराब जातो आणि किचन अस्वच्छ दिसलं की मनही प्रसन्न राहत नाही, त्यामुळे आपले फक्त 10 ते 15 मिनिट यामध्ये जातात, पण मग आपल्यालाही फ्रेश वाटतं आणि बाकीचे कामं करायलाही सोयीस्कर पडतं। तर त्यामुळे शक्यतो मी 15 मिनिटांचा वेळ जाऊ देते, पण एकदा की माझा मुलगा शाळेत गेला, मिस्टर टिफिन घेऊन गेले की सगळ्यात पहिलं माझं जे काम असतं ते म्हणजे माझं किचन क्लीन करून घेणं। तर फक्त 15 मिनिटांचा वेळ इथे मी देते। मी कधी कधी टायमर लावून ठेवत असते आणि 15 मिनिटामध्ये मला कसं माझं किचन आवरता येईल तर त्याचा मी प्रयत्न करते, म्हणजे आवरतेच मी 15 मिनिटांमध्ये। तर इथे माझं मिक्सरही थोडंसं खराब झालेलं होतं, कारण तेलाचे वगैरे डाग आपण फोडणीचे वगैरे, तर त्यामुळे चिकटपणा येतो। तर मी मिक्सर साफ करण्यासाठी काय करते, जे स्क्रबर असतं आपल्याकडे, जी तारेची घासणी असते इथे मी ती यूज करत नाही, पण जे स्क्रबर असतं त्याने अगदी स्वच्छ असं मिक्सर आपलं निघतं। तर डिशवॉश लिक्विड किंवा मग आपली जी भांडे घासण्याची साबण असते तर तीही तुम्ही या स्क्रबरवर घेऊन आपलं मिक्सर सगळ्यात अगोदर स्वच्छ आपल्याला थोडंसं पाणी घेऊन घासून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक कॉटनचा कोरडा कपडा घेऊन कोरडाच आपल्याला इथे पुसून घ्यायचा आहे, इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आणि त्यानंतर तोच कपडा एकदा घट्ट पिळून मग आपल्याला पुन्हा एकदा छान पुसून घ्यायचा आहे। आणि तुम्ही बघू शकता त्यानंतर मिक्सर अगदी चकाचक नवीन झाल्यासारखे दिसते आणि जास्त वेळही आपला जात नाही। नुसतंच जर पुसायला गेलं तर मिक्सर पुसण्यासाठी खूप जड जातं, कारण खूप तेलाचे वगैरे डाग आणि चिकट झालेलं असल्यामुळे तसं ते निघत नाही, त्यामुळे मग स्क्रबरने जर तुम्ही घासणीचा यूज करून जर मिक्सर घासलं तर खूप लवकरही निघतं आणि अगदी चकाचक स्वच्छ होऊन जातं। त्यानंतर मग भांडे वगैरे जे माझे झालेले असतात तर ते मी खाली जे भांड्याचं टोपलं असतं ते खाली ठेवून देते आणि त्यानंतर मग ओटा वगैरे आणि गॅस क्लीन करून घेते। तर असा गॅस मी 2 ते 3 दिवसांमध्ये एकदा पाण्याने धुवून घासून घेत असते आणि रोज मग तसा ज्या पद्धतीने मी मिक्सर साफ केलं त्या पद्धतीने साफ करत असते, म्हणजेच घासून घेऊन त्यानंतर त्याला कपड्याने पुसत असते। पण खूप जास्त चिकट झाल्यानंतर आपल्याला हे असं पाण्यानेही कधी कधी गॅस धुवावाच लागतो, पण फक्त एवढी काळजी घ्यायची आहे की आपलं जे पाणी आहे ते बर्नरमध्ये जाता कामा नये। तर तेवढी मी काळजी घेऊनच गॅस स्वच्छ करत असते, कारण मग पुन्हा आपल्यालाच कुटाणे वाढतात आणि गॅस पण व्यवस्थित चालत नाही, त्यामुळे माझ्या गॅसच्या बर्नरवर एकही शिंतोडा जाणार नाही याची मी काळजी घेऊन व्यवस्थित गॅस साफ करत असते। तर इथे शर्यू बेबी पण आलेली आहे आणि शर्यूसोबत गप्पा मारत मारत माझं किचन क्लीनही होत आहे, कारण ती पण मग मध्ये मध्ये खूप जास्त गप्पा माराव्याशा वाटतात तिला, तर आपलं कामही होतं आणि मुलांसोबत गप्पाही होऊन जातात। तर
ओट्याबरोबरच आपलं सिंकही व्यवस्थित स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. तर मी ते सिंकसाठी एक वेगळी घासणी केलेली आहे. तर त्याच घासणीने मी सिंक घासत असते आणि ज्यावेळेस गॅसचा ओटा वगैरे धुवून होतो त्यावेळेसच मी साबणाने स्वच्छ असं सिंक घासून घेते आणि खरंच मग वास वगैरे जो असतो तो येत नाही आणि सिंकमधून कधीही आपले किडे वगैरे बाहेर येत नाही. त्यामुळे शक्यतो भांडी वगैरे झाल्यानंतर एक हात आपल्या सिंकला नक्कीच मारायचा आणि जो काही आपला नळ असतो पाण्याचा तर त्यालाही एक हात जर मारला तर आपला तो नळही स्वच्छ राहतो. आणि आता इथे माझी सगळी भांडी वगैरे आणि गॅस वगैरे सगळं धुवून झालेलं आहे. तर मी एकदा वायपरने पूर्ण कोरडं करून घेईल आणि त्यानंतर मग कपड्याने असा जर ओटा तुम्ही क्लीन केला तर तुमचा ओटा अगदी कितीतरी दिवस अगदी नव्यासारखाच राहील. तर आमचा गॅसचा ओटा जवळजवळ याला 10 ते 15 वर्ष झालेले आहेत, पण तुम्ही बघू शकता अगदी नव्यासारखा चकाचक दिसतो. अशा पद्धतीने जर क्लीन केला तर तुमचा ओटा कितीतरी दिवस म्हणजे तो पांढरा पडणारच नाही आणि अगदी स्वच्छ राहील. तर हा माझा किचन क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर हे मला जरूर सांगा आणि आपले व्हिडिओ आवडतायत का त्याही कमेंट करत जा. तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरही करा. आणि आता माझं बघू शकता तुम्ही 15 मिनिटांमध्ये सकाळचं किचन पूर्ण चकाचक क्लीन झालेलं आहे आणि आता बाकीच्या कामांसाठी मी अगदी रिलॅक्स झालेली आहे. म्हणजे किचन क्लीन करणं हे माझ्यासाठी तरी खूप मोठा टास्क असतो, कारण तुम्ही बघू शकता स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर खूप खराब झालेलं असतं, सगळे भांडे वगैरे पडलेले असतात आणि सगळ्याच गृहिणींचं असंच असतं. आणि कुठलीही गृहिणी असू द्या अगदी किचन स्वच्छ ठेवून तिच्याकडून स्वयंपाक होणं शक्यच नाही. किचन थोडंसं अस्ताव्यस्त आणि खराब होतंच, त्यानंतर मग आपल्याला अशा पद्धतीने ते क्लीन करून पुन्हा एकदा नव्यासारखं करायचं असतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.